सन्मान्य सदस्य दरेकर साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडला, त्या भूखंडावर कुठचीही बांधकामाची प्रक्रिया ही सुरू झालेली नाही. अजून आरक्षण बदलण्याच्या प्रोसेसमध्ये तो भूखंड आहे. तरी देखील ह्या नवीन इमारती ज्या बांधलेल्या आहेत त्या इमारतीमध्ये मच्छीमारांना शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे. आणि सन्मान्य सदस्यांनी मगाशी जो मुद्दा मांडला की ह्या शिफ्ट करत असताना रॅम्प पासून गाडीच्या पार्किंग पासून सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत, या देखील सुविधा करण्याचे निर्देश दिले जातील. आणि मच्छीमारांना ज्या सुखसोयी त्या ठिकाणी पाहिजेत मच्छी विक्री करताना त्या देखील करण्याचे निर्देश दिले जातील. सचिन आहे. म्हणून आम्ही मान्य पण केली वर्षानुवर्ष. परंतु हे काय चाललंय सभागृहात, ज्या वेळेला नगरविकास खात्याचे मंत्री उपस्थित नसतात तर नगरविकास खात्याला राज्यमंत्री आहेत की नाही? या सभागृहामध्ये किंवा आपण जे सगळे नियम जे आहेत त्याच्यामध्ये मंत्री राज्यमंत्र्यांची कार्यप्रणाली लिहिलेली आहे. आणि राज्यमंत्री जर उपस्थित असतील आणि त्यांना उत्तर देणार नसतील तर या राज्यमंत्र्यांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांचा आवाज उठूच न देण्याचा काय प्रयत्न आहे का? आणि हे आम्ही आपल्याकडे वारंवार आम्ही मागणी करतो. आम्ही बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीमध्ये मागणी केली की ज्या वेळेला मंत्री नसतात, आम्ही समजू शकतो उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे कारभार आहे, मोठा कारभार आहे, त्यांना बाहेर जावं लागतं, पण अशा वेळेला वरच्या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उपस्थित उत्तर देणं अपेक्षित आहे. हे प्रत्येक वेळेला आतापर्यंत हे आम्ही मान्य केलं. नाहीतर आपण आम्हाला सांगा की राज्यमंत्री उत्तर देणार नाहीत म्हणून. आणि राज्यमंत्र्यांची काही कुवत नाहीये का? त्याला काय कमी समजता काय? आणि महिला आहेत म्हणून असं करताय का? खाली राज्य दोन्ही नसतात. वरच्या सभागृहाची रचनाच याच्यासाठी केलेली आहे की खाली जर मंत्री असेल तर वरती राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आजपर्यंत या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं नाही. आम्हाला या बाबतीत आपलं रुलिंग पाहिजे की राज्यमंत्री या सभागृहात येणार का आणि ते आमच्या प्रश्नाला उत्तर देणार का, की हे असंच चालत राहणार? हे कुठल्या अधिकारात उत्तर देत आहेत? आपल्या विधिमंडळाने सर्क्युलर काढलंय का आणि आम्हाला त्याची कॉपी दिली आहे का की नगर विकास खात्याची उत्तरं उद्योग मंत्री देतील म्हणून? हे विधिमंडळापुरतं आम्ही केव्हा मान्य केलं होतं? ज्यावेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य केलं होतं की सामूहिक जबाबदारी. नाही तर मग सामूहिक जबाबदारी म्हणून कुठल्याही मंत्र्याला आम्ही कुठलाही प्रश्न विचारायची आपण अनुमती द्यावी. आपण सभागृहाच्या नियमाचे पालन होतंय की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारायचंच नाहीये. आम्ही प्रश्न आपल्याला विचारतोय. आणि तशी जर कॉपी दिलेली असेल तर हा राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटर आहात की सभागृह व्यवस्थित चालवण्याची. एक एक्झिक्युटर तर आपण देतच नाहीयेत. जे 3 प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एकात, मुख्यमंत्री एकात आणि विरोधी पक्ष नेत्यात. हे 3 पायावरती चालायचे तर 2च पायावर पडतोय आपण. त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं. आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही. आणि याला दुसरा शब्द सांगा. मला याला शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा. सबस्टिट्यूट याला दुसरा शब्द सांगा ना. मी माझा शब्द मागे घेतो. मी कामकाजातून तो शब्द काढून टाकत आहे. शब्द मागे घेतलेला आहे आणि मी देखील कामकाजातून काढून टाकलेला आहे. आपण जरा बसा. या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पत्रव्यवहार हा विधानमंडळाशी केलेला आहे आणि विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये दोन्ही ठिकाणी नगरविकास विभागाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी प्राधिकृत केलेलं आहे उदय सामंत मंत्री यांना. आणि त्यामुळं आपण जे म्हणतायत की राज्यमंत्र्यांनी यावं किंवा नाही यावं, मला वाटतं राज्यमंत्री खालच्या सभागृहामध्ये आहेत आणि त्यांनी ज्यांना प्राधिकृत केला आहे. कॅमेरा फक्त ठराविक ठिकाणी असतो. कॅमेरा एका ठिकाणी असतो, संपूर्ण सभागृहावरती नसतो. आणि म्हणून आपलं म्हणणं आता नोंदून आपलं म्हणणं नोंदून घेतलेलं आहे. तरी आपण सांगताय हे खरं समजून मी पडताळणी करतो. आता आपण पुढे जाऊया. बस मंत्री महोदय बोलतायत. घेतलाय सबस्टिट्यूट
सबस्टिट्यूट म्हणजे काही काळापुरते प्राधिकृत केले. सभापती महोदय, जसं सभापती महोदय, राज्यमंत्री महोदयांना मला बोलू दे ना. सभापती महोदय, मंत्री बोला आपण. सभापती महोदय, राज्यमंत्री महोदय, बोलताय का? राज्यमंत्री समाधान होईल बोलतायत. ऐका ना, राज्यमंत्री सभागृहात नाही म्हणून अनिल परब साहेबांनी जो मुद्दा मांडला, त्यांचं कामकाज खाली चालू आहे. पण असे अनेक विधान परिषदेचे सदस्य आहेत, ते अधिवेशन येत नाहीत सभागृहामध्ये, त्याचा देखील विचार झाला पाहिजे. त्याच्यामुळं अनेक विधान परिषदेचे सदस्य असे जे आहेत, ज्यांना महाराष्ट्राच्या विकास कामाची काही घेणं देणं नाही, ते सभागृहामध्ये येत नाहीत. त्याची देखील दखल अनिल परब साहेबांनी घेतली पाहिजे. आणि अनिल परब साहेबांचं मी समजू शकतो, चिडचिड होणं स्वाभाविक आहे, कारण बंटी पाटील त्यांना काही डायरेक्ट क्लिअरन्स देत नसल्यामुळं सन्माननीय सदस्य ही चिडचिड स्वाभाविक आहे साहेब अनिल परब साहेबांची, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि मला नगर विकास खात्याचा मंत्री म्हणून प्राधिकृत केलेला आहे, त्याचं पत्र देखील आहे, आणि मी प्रभारी मंत्री म्हणून या ठिकाणी इथे आहे. पुढे जाऊया आपण आता, पुढे जाऊया. सभापती